पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या। या योजना आणि त्याचे आर्थिक व्यवहारांवर होणारे परिणाम यांचे विश्लेषण करण्यासाठी आर्थिक विश्लेषक अजय वाळिंबे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। काल जे योजना जाहीर केल्या त्या योजनांना आपण जर का 8 नोव्हेंबरच्या मोदींच्या विमुद्रीकरणाच्या योजनेला जोडून बघितलं तर काय चित्र दिसेल? खरं म्हणजे विमुद्रीकरणाच्या योजनेला हे जोडायचं की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। याचं कारण असं की त्यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की लवकरच मी काहीतरी जाहीर करणार आहे 50 दिवसानंतर, आणि त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा अशा होत्या की हे काहीतरी डिमॉनिटायझेशनच्या संदर्भात असेल। म्हणजे आत्तापर्यंत जे काही जनतेने त्रास सहन केला असं आपण म्हणूया, आणि मग त्याच्यात सगळेच आले, म्हणजे केवळ सामान्य जनताच असं नव्हे, पण मग विरोधी पक्ष किंवा सरकारच्या निर्णय योजना त्यावेळी विमुद्रीकरणाच्या वेळी त्यांनी जे काही त्यांचे संकल्प सोडले होते त्या संदर्भात काहीतरी मोदी साहेब वाच्यता करतील अशी अपेक्षा होती। म्हणजे साधारण किती काळा पैसा आला किंवा यापुढच्या योजना काय असणार आहे विमुद्रीकरणाला धरून, पण त्या बाबतीत काहीच आलं नाही। त्यामुळे सामान्यांची थोडीफार निराशा झाली किंवा त्यांना धक्का बसला असं आपण म्हणूया। पण मग ह्या योजना जाहीर करण्यासाठी जी काही आर्थिक पूर्वतयारी होती ती ह्याच्यातून झाली असं म्हणायला हरकत नाही? मला असं नाही म्हणता येणार। कारण असं आहे की एक आहे अर्थात की बँकांमध्ये बऱ्यापैकी रक्कम आता जमा झालेली आहे की जेवढे काही म्हणजे साधारण 14,500 कोटी आपल्याला अपेक्षित होते तेवढे पैसे मला असं वाटतं बँकेत आले असतील। त्यामुळे बँकांचं कॅपिटलायझेशन किंवा त्यांचं जे भांडवलीकरणाची जी गरज होती ती थोड्याफार प्रमाणात तरी नक्कीच भरून निघाली आहे सध्या तरी, आणि यातलेच पैसे थोडेफार नंतर काढलेही जातील। पण आत्ताची परिस्थिती बघता येस की बँकांमध्ये बऱ्यापैकी डिपॉझिट आलेले आहे। मला असं वाटतं की कालच्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्यांचा आणि विमुद्रीकरणाचा आपण असं पटकन जर संबंध जोडायचा प्रयत्न केला तर तो नाही जोडता येणार। कारण काल ज्या योजना झालेल्या ते संपूर्ण वेगळ्या आहेत। त्या मला असं वाटतं की सरकारने त्याच्यात मुख्यत्वे शेतकरी, छोटे व्यापारी किंवा ग्रामीण भागातले लोक यांच्यावर जास्त भर दिलेला दिसतो। तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे बँकेत जमा झालेला पैसा आणि काल जाहीर केलेल्या योजना याचा एकूण भविष्यामध्ये अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असं दिसतं? मला असं वाटतं की एकतर बँकेत झालेला जो पैसा आहे, जमा झालेला पैसा आहे, तो हळूहळू नक्कीच म्हणजे आता कसं याचं व्हाईट इन्कम असेल ते लोक काढून घेणार, त्यामुळे हा कायम बँकेत राहील अशी शाश्वती देता येणार नाही। पण एक जसं मी मगाशी सांगितलं की सध्या तरी बँकांची परिस्थिती यामुळे भक्कम होऊ शकते की त्यांच्याकडे भांडवल जे होतं लागायची गरज होती बाझल नॉर्म प्रमाणे ती सध्या त्याची सरकारची तेवढी तूट तरी नक्कीच भरून निघेल। आता पुढचा म्हणजे आपल्या आर्थिक राजकारण किंवा आर्थिक गणितावर काय परिणाम होणार तुम्ही जर पाहिलं तर काल ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये काय आहे की 9 लाखापर्यंत जर तुम्ही गृहकर्ज घेतलं किंवा 12 लाखापर्यंत गृहकर्ज घेतलं तर त्याच्यात तुम्हाला व्याजदरात 3% 4% अशी कपात दिलेली आहे। तसंच 2 लाखापर्यंत ग्रामीण भागात 2 लाखापर्यंत तुम्ही जर तुमच्या घरात एखादी खोली वाढवायची असेल किंवा घराची डागडुजी करायची असेल तर 2 लाखापर्यंत कर्ज घेतलं तर पुन्हा 3% सवलत दिली आहे। नाबार्डमध्ये त्यांनी आतापर्यंत 21,000 कोटी होते, ते आणखीन 20,000 कोटी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी दिलेले आहेत, आणि त्याच्यावरचं जो इंटरेस्ट आहे जो नाबार्डला कदाचित लॉस होऊ शकतो तो सरकार नाबार्डला भरून देणार आहे। तसंच छोटे व्यापारी ज्यांचं आतापर्यंत कसं होतं की 1 कोटी पर्यंत ज्यांची उलाढाल असेल त्यांना एक आपण असं म्हणूया की त्यांना एक एक्झम्पशन होतं, ते आता सरकारने 2 कोटीपर्यंत ते वाढवलं जिथे त्यांना क्रेडिट गॅरंटी देणार आहे। एक्झम्पशन म्हणजे क्रेडिट गॅरंटी आय वॉन्टेड टू से, तर ही 2 कोटीपर्यंतची क्रेडिट गॅरंटी सरकार देणार आहे। त्यामुळे बँकांनी आता कर्ज वितरण करावं असं सरकारचं म्हणणं असावं। आणखीन गर्भवती महिलांसाठी ग्रामीण भागातल्या किंवा कुठेही त्यांना 6,000 रुपये एक अनुदान देण्यात आलं, त्यांच्यात बँकेत थेट जमा होणार। आता मी असा विचार करतो की एवढे सगळे पैसे एवढंच नाही, आणखीन एक 2 कोटीपर्यंत ज्यांची उलाढाल आहे त्यांच्यापर्यंत आता त्याचा इन्कम 8% धरला जायचा इन्कम टॅक्स पर्पजसाठी, तो आता 6% धरण्यात येणार आहे। म्हणजे 2 कोटीच्या 6% 12 लाख, 16च्या ऐवजी 12 लाख, 16च्या ऐवजी 12 लाख म्हणजे 4 लाखावरचं पुन्हा टॅक्स कमी होणार।
तर या सगळ्याचा बोजा नक्कीच सरकारवर पडणार आहे. आणि हे पैसे कुठून येणार आहेत? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात किंवा गेल्या पंधरवड्यात याच्याबद्दल अशी काही सूचक वक्तव्य केली आहेत की आम्ही काहीतरी सामान्य माणसांना देणार आहोत. म्हणजे जर पुन्हा इन्कम टॅक्स एक्झम्पशन येणार असेल तर मग खरोखरच एवढा सगळा बोजा हे सरकार कुठून भरून काढणार आहे, हा असा प्रश्न कोणालाही पडेल. म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेवर ह्याचे परिणाम आता बघायला लागतील की काय निश्चित होईल. होतील. थोडेफार सकारात्मक असतील असं म्हणायला हरकत नाही लाभार्थ्यांच्या दृष्टीने. बरोबर. प्रत्यक्षामध्ये मात्र देशाची अर्थव्यवस्था कशी असेल ही थोडीशी काळानंतर कळेल असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट. यातले अनेक लाभार्थी बघता आपण फक्त गृहबांधणी या क्षेत्रामध्ये बघितलं किंवा ज्यांना घर घ्यायचंय त्या संदर्भात. आणि तर हे शेतकरी. तर घरकर्ज कुणाला मिळू शकणार आहे या योजनेअंतर्गत, याबद्दल काही स्पष्टता आहे का? याच्याबद्दल खरं म्हणजे स्पष्टता नाहीये. याचं कारण असं की त्यांनी असं म्हटलं की 9 लाखापर्यंत कर्ज किंवा 12 लाखापर्यंत कर्ज, आणि एकाच बाबतीत स्पष्टता आहे की ती म्हणजे पंतप्रधान आवास योजना जी होती त्याच्याकरता त्यांनी मला असं सांगितलं की 33% घरं जास्त बांधण्यात येतील. पण कर्जाच्या बाबतीत कुठेही स्पष्टता नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ते स्पष्ट होत नाही त्यामुळे ही नक्की म्हणजे बीपीएल साठी योजना आहे किंवा ज्यांचं उत्पन्न काही ठराविक 6 लाखापर्यंत किंवा कुठल्या मागासवर्गाकरता आहे का वगैरे असं कुठे स्पष्ट नाही केलंय. त्यामुळे ह्याचा कदाचित कोणी गैरफायदाही घेऊ शकतं. म्हणजे आजच्या परिस्थितीत हे फक्त वाक्य पाहिलं तर. आता उद्या जर त्यांनी त्याच्याबाबत सगळं स्पष्टीकरण दिलं तर कदाचित आपला हा गैरसमज दूर होऊ शकतो. दुसरा जो वर्ग आहे लाभार्थी या क्षेत्रामध्ये येणारा, असं आपण म्हणूया की शेतकरी आणि छोटे व्यापारी असं जे म्हटलंय, तर त्यांना या योजनेतनं नक्की जो काही आकडा सांगितला तो फायदेशीर आहे का? निश्चित फायदा आहे. याचं कारण असं की एक तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी जसं ज्यांनी कोऑपरेटिव्ह बँकांतून कर्ज घेतलं होतं त्यांना 60 दिवसाकरताचं त्यांचं कर्जावरचं व्याज हे सरकार भरणार आहे. किंवा ज्यांनी ऑलरेडी हे कर्ज भरलं असेल, कर्जावरचं व्याज भरलं असेल, त्यांच्या अकाउंटमध्ये सरकार ही रक्कम थेट जमा करेल. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की काहीतरी याच्यातून थोडंफार मिळेल. फक्त मला एकच सांगायचं याच्यामध्ये, मी थोडंसं विषयांतर करतोय ते असं की केवळ कर्जमाफी सतत देऊन किंवा व्याजदर कमी करून हा प्रश्न सुटणारा नाहीये. तर त्यांच्या शेतकऱ्यांकरता काहीतरी ठोस योजना सरकारने आणायला हवी. हे आपण तात्पुरतं अनेक वर्ष चाललंय, केवळ हेच सरकार नव्हे आधीचं सरकारही, आपण काहीतरी थोडंसं बँडेड लावल्यासारखं डागडुजी केल्यासारखं होत आहे. पण त्यासाठी ठोस योजना शेतकऱ्यांसाठी आणावीच लागेल. आणि गृहबांधणी करता तर निश्चित म्हणजे आता कदाचित मला वाटतं लहान घरं किंवा स्वस्तात घरं, परवडणारी घरं याच्याकरता जी पंतप्रधान आवास योजना झाली, राजीव गांधी योजना झाली काही वर्षांपूर्वी, आणि आता ह्या योजना पुन्हा जिथे तुम्हाला सवलत सतत देण्यात येते, तर नक्कीच गृहबांधणी क्षेत्रासाठी हे चांगलं आहे. कालच्या भाषणात पंतप्रधानांनी अजूनही एक सूचना बँकांना केली की गरीब, मध्य किंवा निम्न मध्यम वर्गातल्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. तर हे नक्की बँकांनी काय करणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की सरकारची अपेक्षा अशी आहे की तुमच्याकडे आता बऱ्यापैकी पैसे जमा झालेले आहेत, तुम्ही 2 महिने डिमॉनिटायझेशनवर काम केलं, तुम्ही खूप काम केलं, आता तुम्ही खऱ्या बँकिंगकडे लक्ष द्या. आता तुम्ही कर्ज वाटपाला सुरुवात करा. बरं, कर्ज वाटप सरळ हाताने करा. आणि मुख्यत्वे लघु उद्योग जिथे सरकारने क्रेडिट गॅरंटी दिली आहे 2 कोटीपर्यंतची, तिथे सरकारने म्हणजे बँकांनी तिथे लक्ष द्यावं आणि बँकांनी त्यांच्यासाठी कर्ज वाटप करावं आणि थोडासा व्याजदर कमी करावा अशी अपेक्षा होती. आणि आज लगेच आपण पाहिलं की स्टेट बँकेने 0.9% त्यांचा व्याजदर, आणि मला असं वाटतं की बँकांचा व्याजदर कमी होतीलही, कारण सध्या त्यांच्याकडे कॅश आहे. फक्त प्रश्न महत्वाचा असा आहे की ह्या डिमॉनिटायझेशनमुळे जी काही आता परिस्थिती उद्भवलेली आहे आपल्या देशांमध्ये, तर क्रेडिट ऑफटेक म्हणजे कर्ज घेण्याची क्षमता लोकांमध्ये यायला हवी. म्हणजे लोकांमध्ये तो उत्साह यायला हवा की हो, मी कर्ज घेऊन आता पुन्हा आणखीन काम करीन. तर त्याकरता सरकारने थोडंफार मोटिवेट करणं किंवा प्रोत्साहन देणं खूप जरुरी असं मला वाटतं. म्हणजे एकूण मला असं वाटतं की कालच्या निर्णयानंतर किंवा योजनेनंतर गोष्टी सकारात्मक आहेत, फक्त पुढच्या काळामध्ये त्या जास्त पद्धतीने सिद्ध होतील की असं खरं घडणार आहे का आणि अर्थव्यवस्था त्या दृष्टीने चालना मिळेल का? म्हणणं बरोबर आहे? हो असं मी म्हणेन, पण त्याला मी एक पण टाकीन. तो पण असा की ह्याचं इम्प्लिमेंटेशन एक तर व्हायला हवं, आणि मुख्य म्हणजे डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे जे इफेक्ट आहेत ते भरून यायला काही झालं तरी अजून थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावर देखील आपण नजर ठेवायला हवी की अर्थसंकल्पात नक्की सरकार जाहीर करते आणि सरकारची नक्की धोरणं काय आहेत की ज्यामुळे आत्ता आलेली मरगळ किंवा आत्ता जी सामान्यांची भीती आहे आणि जे निर्णय सतत बदलत आहेत त्याच्यावर काहीतरी सरकारने चांगला तोडगा काढलाय आणि सर्वसामान्यांना आणि गरिबांना दिलासा दिलाय. नक्कीच आजच्या एकूण या अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या प्रश्नांवर अत्यंत चांगलं आपण इथे येऊन विश्लेषण केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.